रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बैलगाडी स्पर्धा सुरू झाली. आपण बघतोय बैलगाडीचा माहोल आहे. आपण पाहिलं तर बैलगाडी स्पर्धा सुरू झाल्यानंतर कसा माहोल आहे बघा. या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन, बैलगाडी असोसिएशन, कोकण केसरी 2025 आणि माहोल बघतोय कॅमेऱ्याच्या माध्यमातून. बैलगाडी स्पर्धेला एक वेगळं महत्त्व आहे, पण ही बैलगाडी स्पर्धा नेमकं काय आहे हे जाणून घेतोय. स्वप्नील काय सांगतो? रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनचं हे तिसरं पर्व आहे. सलग तिसरं वर्ष आपलं असोसिएशन स्थापन होऊन झालेलं आहे आणि रत्नागिरी जिल्हा असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, आजीव सभासद आणि सर्व वार्षिक सभासद यांच्या सहाय्याने हे मैदान कोकणवासियांसाठी घेतलेलं आहे. तुझे बैल सुद्धा यामध्ये आहेत आणि बैलगाडीचा माहोलच खूप वेगळा आहे. कबड्डीतला तू प्लेअर आहेस, प्रो कबड्डीचा, आणि बैलगाडी काय सांगतो? म्हणजे मी 20 वर्ष कबड्डी खेळल्यानंतर ह्या बैलगाडीकडे थोडं वळलो. हे जे माझे सर्व सहकारी आहेत त्यांनी मला भरपूर साथ दिलेली आहे आणि त्यांच्याच ह्याच्यावरती, म्हणजे मी जरी जिल्ह्याचा अध्यक्ष असलो तरी हे सगळे आजूबाजूचे सर्व माझे हात आहेत आणि त्यांच्या ह्याच्यावर मी काम करत असतो. आपल्याला साळवी काय सांगा एकंदरीत? रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशनच्या माध्यमातून दरवर्षी इथे पेडंब्या फाटीवरती स्पर्धा होतात. त्याचप्रमाणे असोसिएशनच्या वतीनं प्रत्येक तालुक्यात या स्पर्धा घेतल्या जातात. त्याचप्रमाणे आज रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशनला ही स्पर्धा करण्यासाठी पावसाळ्यामुळे थोडासा उशीर झाला. त्याबद्दल आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्याही दिवशी बाईट दिली, तेव्हा दिलगिरी व्यक्त केली. आणि यावर्षी थोडासा उशीर झाला असला तरी एक चांगली गोष्ट घडली की चांगल्या प्रकारच्या गाड्या आणि ज्या गाड्या वरती चांगल्या प्रकारे खेळतात त्याच गाड्या खाली कोकणात आणि त्याच स्पीडनं खेळणाऱ्या गाड्या आज कोकणातल्या स्पर्धकांना आणि आयोजकांना, त्याचप्रमाणे जो बघणारा प्रेक्षक वर्ग यांना पाहायला मिळाल्या. त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीनं आणि तुमचं आयोजकांच्या वतीनं आभार मानतो. आंबरे बरोबर आहेत. आंबरे या ठिकाणी बघतो आपण, खेड असो, चिपळूण असो, सावडे असो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आंबरे, काय सांगा? 100% तुमच्या चॅनलचं आम्ही पहिला स्वागत करतो. आणि आज आमचं हे एकीचं बळ म्हणतात तसं एक बळ आहे रत्नागिरी जिल्ह्याचं आमचं सर्व संघटना. आणि रत्नागिरी जिल्ह्यातले जास्तीत जास्त 139-140 घाटी गट आणि 100च्या वरती गावठी गट असा हा रत्नागिरी जिल्ह्यातला पहिलाच मैदान आणि व्यवस्थितरित्या संध्याकाळच्या आधी पार पडलेला आहे. हेच आमचं एक एकीचं बळ आहे. काय एखादी मोठी स्पर्धा आहे पुढे आयोजित करणार का? नवी वर्ष येते, काय सांगशील? आता रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशनच्या वतीने आम्ही नेहमीच प्रयत्न असतो की रत्नागिरी जिल्ह्यातले जे आपले शेतकरी वर्ग आहेत, पुसेगावला जे पाहिलं जातं ते आपल्याला होतं का? पुसेगावला त्यांच्या म्हणजे घाटावरच्या लोकांचं महत्त्व आहे. कोकणासाठी कोकण केसरी ही सर्वात महत्त्वाची आहे आणि भविष्यात एखादं चांगलं नियोजन नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. साळवी काय ते आपल्याला सांगता? साळवी काय रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशनच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन सगळ्यात मोठं मैदान घेण्याचा मानस आहे. नेमकं कुठे? आता तो काय जागा अजून निश्चित नाही, पण या सगळ्यांना विश्वासात घेऊन, बैलगाडी मालकांना विश्वासात घेऊन सगळ्यात मोठं ओपनचं मैदान राज्यस्तरीय, जेणेकरून ह्या कोकणातील बैलगाडी मालकांना वेगवेगळ्या प्रकारची जी वरती बैल पळतात, जी नावारूपाला, जी एखादी सेलिब्रिटी म्हणून येतात आणि इथे बघायला गर्दी होते, ती बैल मैदानात पळताना दिसतील असा मानस. आणि तो थोड्याच दिवसात पूर्णत्वात जाईल, कारण की हे सगळेच सहकारी आपल्याबरोबर असतील. त्याचप्रमाणे दुसरं एक मैदान लोट्या इथं ठिकाणी होणार आहे, पण ते 50,000चं मोठं मैदान आहे, पण जिल्हास्तरीय आहे. खेडवासियांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला गेल्या वर्षी सहकार्य केलं, त्याबद्दल खेडवासियांचेही, खेड बैलगाडा असोसिएशनचेही आम्ही असोसिएशनच्या वतीनं आभार मानतो. आणि यापुढे नवनवीन प्रकारचे उपक्रम रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशन, बैलगाडी चालक मालक असेल किंवा बाकीचे काही हे असतील त्या ॲक्टिव्हिटीज करण्यात कटिबद्ध असेल. आपण पाहिलं त्या ठिकाणी लवकर या ठिकाणी मोठी स्पर्धा पाहायला मिळेल असं या ठिकाणी आश्वासन रत्नागिरी जिल्हा बैलगाडी असोसिएशन आपले. कॅमेरामन साहिल शेख, नवराष्ट्र, चिपळूण.